नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून कमेंट येत होत्या की सर आम्ही केवायसी केलेले आहे, ई केवायसी केलेली आहे, तरी पण आमचे हप्ते का येत नाहीये, अशा बऱ्याच लाडक्या बहिणींचे मला कमेंट आलेले आहेत. तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तुम्ही जर ई केवायसी केली असेल तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त एक काम करायचं आहे, तुमचे पैसे येऊन जातील. या ठिकाणी पहा, तुम्हाला संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे, तुमचे पैसे कशामुळे बंद झाले असतील किंवा तुमचे पैसे कशामुळे येत नसतील, संपूर्ण माहिती सांगणार आहे. परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केले असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे पण नवीन नवीन लाडक्या बहिणीचे नवीन अपडेट तुम्हाला पाहता येणार आहेत. तर या ठिकाणी पहा, आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. पहिल्यांदा तुम्ही जे आहे ते साईडला स्क्रीनवरती पाहू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये जायचं आहे आणि मोबाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक गुगलमध्ये जायचं आहे. म्हणजे तुमच्या कुठल्याही एका ब्राउझरमध्ये जा, तुमच्या मोबाईलमधल्या कुठल्याही एका ब्राउझरमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर मी जे आहे ते गुगलमध्ये जातो. तर गुगल ओपन झालं तर या ठिकाणी पहा, तुम्हाला सर्च करायचं आहे UIDAI असं सर्च करायचं आहे. असं सर्च केलं तर तुम्हाला नंतर पुढं ह्या पहिल्या वेबसाईटवरती जे आहे ते क्लिक करायचं आहे. पहिल्याच वेबसाईटवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्च होत आहे. सर्च झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी भाषा निवडायची आहे. तर तुम्हाला या ठिकाणी पहा, इंग्लिश दिलेली आहे, हिंदी दिलेली आहे, मराठी दिलेली आहे. तुम्हाला जी परफेक्ट वाटेल, तुम्हाला जी येत आहे तुम्ही ती निवडू शकता. मी जे आहे ते या ठिकाणी इंग्लिश निवडत आहे. तर इंग्लिश निवडलेले आहे आणि इंग्लिश निवडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, खाली यायचं आहे. आता खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी चेक आधार स्टेटस हे दिसत आहे. चेक आधार स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचे. चेक आधार स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं, अशा तुमच्या समोर इंटरफेस येणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस येईल. वेलकम टू माय आधार. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुन्हा एकदा खाली जे आहे ते स्क्रॉल करायचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला भरपूर असे ऑप्शन भेटतात तुम्हाला आधार कार्डचे जर काही कामं करायचे असतील तर. परंतु आपलं मेन काम आहे, लाडक्या बहिणीचे पैसे अकाउंटवर येत नसतील तर ते दुरुस्त करायचं आहे. तुम्हाला कसं दुरुस्त करायचं सांगतो. आता आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि नंतर खाली शेवटला या ठिकाणी पाहू शकतात आल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी स्क्रॉल केल्यानंतर शेवटला या ठिकाणी पाहू शकतात चेक बँक स्टेटस या ठिकाणी पाहू शकतात. चेक बँक स्टेटस या ठिकाणी आलेला आहे. यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलेलं आहे चेक बँक स्टेटस वरती. आणि चेक बँक स्टेटस वरती क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी इंटर आधार नंबर, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तर या ठिकाणी पहा, कोणाचा आधार नंबर टाकायचा, तर लाडक्या बहिणीचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकले तर तुम्हाला काय करायचे, खाली जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा बरोबर तुम्हाला हा असा टाकायचा आहे. आता कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक करायचंय. लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जे आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला कॉपी करायचा आणि इंटर ओटीपी यामध्ये टाकायचा आहे. तर आपण या ठिकाणी कॉपी करूयात आणि इंटर ओटीपी यामध्ये टाकूयात. तो ओटीपी मध्ये टाकलेला आहे. ओटीपी मध्ये टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन यावरती क्लिक करायचंय. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असे इंटरफेस येणार आहे, या ठिकाणी पाहू शकतात. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी माहिती भेटेल की तुमचे काय इंटरफेस आहे या ठिकाणी. तर पहा, थोडं वेट होत आहे, थोडं उशीर म्हणजे थोडं लोडिंग होत आहे. लोडिंग होत असल्यामुळे थोडं उशीर लागतोय. तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण समजणार आहे की तुमचे पैसे का येत नाहीयेत. जर तुमच्या बँकेला तुमचं बँक सीडिंग स्टेटस जर ऍक्टिव्ह नसेल तर ते पण तुमचे पैसे येऊ शकत नाहीत. तर अशा प्रकारे पहा, तुमच्या बँकेला तुमचं बँक सीडिंग आहे का नाही. तर या ठिकाणी पहा, बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी एकदम राईटचं चिन्ह दिलेलं आहे. काँग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. तर या ठिकाणी पहा, आधार नंबर तुमचा दाखवलेला आहे आणि बँकेचं नाव पण दाखवलेलं आहे. तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते पण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि कोणत्या बँकेला लिंक आहे तर या ठिकाणी पहा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक या ठिकाणी ह्या बँकेला हे आधार कार्ड लिंक आहे. आणि बँक सीडिंग स्टेटस जे आहे ते ऍक्टिव्ह आहे. त्यानंतर लास्ट अपडेट डेट, कोणत्या तारखेला तुम्ही जे आहे ते बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह केलेलं आहे त्याची तारीख पण दिलेली आहे. अशा प्रकारे जे आहे ते लाडक्या बहिणीचं पाहू शकतात. जर हे तुमचं ऍक्टिव्ह नसेल तर तुम्ही जे आहे ते तुमच्या बँकेमध्ये जाऊन ऍक्टिव्ह करून घ्या बँक सीडिंग स्टेटस, तरच तुम्हाला पैसे येतील. जर तुमचं हे बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तुमचं पण चेक करा, कारण की चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मिळायला लागणार आहे की तुमचे पैसे जर येत नसतील. पण हे सुद्धा कारण असू शकते की जर बँक सीडिंग स्टेटस तुमचं इनऍक्टिव्ह असेल तरी पण लाडक्या बहिणीला पैसे येत नाहीत. ही महत्त्वपूर्ण माहिती होती, कारण की लाडक्या बहिणींचे बरेच प्रश्न येत होते की सर आमच्या बँकेमध्ये पैसे येत नाहीत, आमची केवायसी झालेली आहे, मग कुठलं काय कारण असू शकते. हे एक कारण असू शकते की लाडक्या बहिणीला पैसे येत नसतील, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणीचं जर इनऍक्टिव्ह असेल तर हे ऍक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे. हे ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता की तुमच्या कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे
आणि ते ॲक्टिव्ह आहे की नाही. जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे येतील, जर इनॲक्टिव्ह असतील तुम्हाला ते ॲक्टिव्ह करायला लागतील, ॲक्टिव्ह केल्यानंतर तुम्हाला पैसे येतील. त्यामुळे अशा प्रकारे तुमचं जर इनॲक्टिव्ह असेल तर तुम्ही ॲक्टिव्ह लवकरात लवकर करून घ्या. ही महत्त्वपूर्ण माहिती होती. तुम्हाला कशी वाटली, थोडी पण आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडक्या बहिणीचे आणखीन काय तुम्हाला प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर नक्कीच या ठिकाणी कमेंट करून विचारा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मे महिन्याचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणीला भेटला असेल. ज्या लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता भेटला नसेल त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगा. आणि बऱ्याच लाडक्या बहिणीला मार्च आणि एप्रिल ह्या महिन्याचे हप्ते थकीत होते तर त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत मेच्या हप्त्याबरोबर. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जर आणखीन हप्ते भेटले नसतील त्यांनी कमेंट करून सांगा. तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी कमेंट करून विचारत होत्या की सर आमची ई-के-वाय-सी कधी सुरू होणार आहे नवीन. तर या ठिकाणी पहा, जून महिना सुरू आहे आणि जून महिन्यामध्ये ई-के-वाय-सी नवीन सुरू होणार आहे. परंतु अद्यापही आज जी आहे ती 21 तारीख आहे, 21 जून 2026 आहे. आतापर्यंत काही ई-के-वाय-सीचं काही सांगितलेलं नाही. परंतु लवकरच या जून महिन्याअखेरपर्यंत तरी नवीन ई-के-वाय-सी सुरू होईल. आणि ह्या नवीन ई-के-वाय-सीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी अगोदर केलेली आहे त्यांनी पण करायची आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी केली नाही त्यांनी पण आता ई-के-वाय-सी करायची आहे. कारण की तुम्ही केली असेल तर 2025ची झालेली आहे, आता करायची आपल्याला 2026ची. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींनी के-वाय-सी केली त्यांनी पण करा आणि ज्यांनी नाही केली त्यांनी पण करा. कारण की जर तुम्ही के-वाय-सी जर यावेळेस नाही केली तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील मनामध्ये तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.